एका रेल्वे माल धक्क्याच्या ठेक्याचा वाद, 10 लाख रुपयांची खंडणी, गुंडांची धमकी आणि शेवटी गोळी लागून मृत्यू होतो एका 13 वर्षांच्या निष्पाप मुलाचा। सांगलीत घडलेली ही घटना केवळ खून नाही तर गुन्हेगारीच्या वाढत्या धाडसाचं भयावह उदाहरण आहे। आज आपण पाहणार आहोत वेदांत बंडगर हत्येची संपूर्ण कहाणी। नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। या प्रकरणाची सुरुवात होते मिरज तालुक्यातील आरग रेल्वे स्थानकाच्या माल धक्क्यावरून। येथे माल उतरवण्याच्या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे होता। खरात हे कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या संघटनेशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं। याच ठेक्यावरून स्थानिक गुंड निलेश गडदे आणि लक्ष्मण खरात यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता। वाद इतका वाढला की बुधवारी रात्री गडदे थेट जत तालुक्यातील बाज गावात पोहोचला। तिथं त्याने खरात यांच्या पत्नीला धमकी दिली, तुझ्या नवऱ्याला माल धक्क्याचं काम सोडायला सांग, नाहीतर 10 लाख रुपये द्या, नाहीतर त्याला जिवंत ठेवणार नाही। धमकीनंतर गावातील अहिल्यादेवी चौकात गोळीबारही करण्यात आल्याची माहिती समोर आली। म्हणजेच परिस्थिती आधीपासूनच अत्यंत तणावपूर्ण झाली होती। गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा गडदे आणि खरात यांच्यात वाद झाला। या वादादरम्यान गडदेच्या वाहनावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे संतापलेला निलेश गडदे आपल्या काही साथीदारांसह संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास सांगलीतील अभयनगर एसटी कॉलनी परिसरात पोहोचला। त्याचं लक्ष होतं बंडगर कुटुंब। त्यावेळी घरात बाळासाहेब बंडगर किंवा त्यांचे पुत्र मारुती बंडगर उपस्थित नव्हते। घरात फक्त बाळासाहेबांचे भाऊ आणि 13 वर्षीय वेदांत होता। गाडीतून उतरलेल्या आरोपींनी घरासमोरच येत विचारलं, हे बाळासाहेब बंडगर यांचंच घर आहे का? आणि काही क्षणातच हवेत गोळीबार करण्यात आला। गोळीबार होताच बंडगर यांचे भाऊ जीव वाचवण्यासाठी घरात धावले, पण बाहेर उभा असलेला वेदांत अजूनही तिथेच होता। कदाचित त्याला परिस्थितीची गंभीरता समजलीही नसेल आणि त्याच क्षणी आरोपींनी त्याच्यावर थेट गोळी झाडली। गोळी त्याच्या डोळ्याजवळ लागली। वेदांत जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। गोळीबारानंतर आरोपी काही सेकंदातच वाहनातून पळून गेले। जखमी वेदांतला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। एका कामगार ठेक्याच्या वादात कोणताही संबंध नसलेल्या 13 वर्षाच्या मुलाचा जीव गेला होता। ही बातमी समजताच परिसरात संतापाची लाट उसळली। स्थानिक नागरिक, कामगार संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। पोलिसांनी या प्रकरणात सराईत गुंड निलेश गडदे आणि त्याच्या साथीदारांवर प्राथमिक संशय व्यक्त केलाय। त्यांच्या शोधासाठी 4 विशेष पथकं रवाना करण्यात आलीत। पोलीस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुरावे तपासतायत। तपास अधिकाऱ्यांच्या मते हा हल्ला ठेक्याच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। एका रेल्वे माल धक्क्याच्या ठेक्यासाठी सुरू झालेला वाद, खंडणी, धमक्या, गोळीबार आणि शेवटी निष्पाप वेदांतचा मृत्यू। पण हा प्रश्न आता फक्त एका कुटुंबाचा किंवा वेदांतच्या हत्येचा राहिला नाहीये, तर प्रश्न आहे, गुन्हेगार इतके निर्भय कसे झाले की भर वस्तीत येऊन एका लहान मुलावर गोळी झाडू शकतात? वेदांतला न्याय मिळेल का? आरोपी कधी पकडले जातील? संपूर्ण महाराष्ट्राला आता या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। या प्रकरणाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।